गोष्ट 31वी. लाडघरचे तामसतीर्थ. श्यामच्या लहानपणी जेव्हा त्याच्या आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस तिने लाडघरच्या देवीला एक नवस केला होता. दापोली तालुक्यातच लाडघर नावाचे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. तिथे तामसतीर्थ आहे. लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्याला तामसतीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती, थोडी कामे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची भावली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ ते व्हावे लागायचे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीला येणार होती व दापोलीहून आईला घेऊन श्यामने लाडघरला जायचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची तो वाट बघत होता. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. आई दापोलीला आली. दापोलीहून लाडघरला जाण्यासाठी श्यामने बैलगाडी ठरवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच श्याम व आई लाडघरला जायला बैलगाडीने निघाले. लाडघरला श्यामची एक दूरची आत्ते बहीण होती. तिच्याकडेच ते दोघे उतरणार होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. पहाटेची शांत वेळ होती. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी खूप छान वाटत होता. फुले फुलली होती, वारे मंद वाहत होते, पाखरे गात होती. गाडीमध्ये श्याम व त्याची आई असे दोघेच जण होते. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. श्याम तेव्हा 14-15 वर्षांचा असला तरी आईला लहानच होता, कारण आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नाही. श्याम आईच्या मांडीवर डोके ठेवून पडला होता. आईने व त्याने एकत्र असा कधीच प्रवास केला नव्हता. त्या दिवशी फक्त त्या दोघांचेच जग होते. श्यामच्या मनात तो शिकून खूप मोठा होईल, त्याच्या आईला तो काही कमी पडू देणार नाही असे सगळे विचार येत होते. श्यामला झोप येत नव्हती तरी डोळे मिटून तो पडला होता. आता दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव त्यांना दिसू लागले. ते गावात शिरले आणि सकाळी 7-8च्या सुमारास ते लाडघरला सुभाताईच्या घरी पोहोचले. श्यामने सुभाताईला कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. सुभाताईने दोघांचे स्वागत केले. त्या प्रेमळ भरल्या घरात ते दोघे एकदम घरच्यासारखे होऊन गेले. सुभाताईचे यजमान श्याम व त्याच्या आईला सकाळीच तामसतीर्थावर स्नानासाठी घेऊन गेले. तामसतीर्थात दोघांचे स्नान झाल्यावर पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने श्यामलाही प्यायला दिले. आईने समुद्राला फुले, हळद कुंकू वाहून समुद्राची पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला श्यामच्या आईने 4 आणे देऊन कृतज्ञता दाखवली. तिथून घरी परतायला त्यांना 12 वाजले. खूप भूक लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. सगळे जेवायला बसले. जेवण खूप साधे पण रुचकर होते. सुभाताईने त्यांच्यासाठी खांडवी, नारळाचा आंगरस, नारळाची चटणी, वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी असे सगळे बनवले होते. घरचे लोणकडे तूप होते. त्या दोघांना सुभाताईने आग्रहाने जेवू घातले. सगळ्यांची जेवणे झाल्यावर सुभाताई व आई दोघींनी आवरावर केली आणि मग त्या गप्पा मारत बसल्या. श्याम सुभाताईच्या मुलाबरोबर त्यांची बाग बघण्यासाठी गेला. संध्याकाळी सुभाताई, तिची मुले, श्याम व त्याची आई असे सगळे गाडीतून गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले. श्यामच्या आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खणा नारळाने देवीची ओटी भरली. त्यानंतर सगळ्यांनी मिळून नारळ, पोहे, गुळ असे वनभोजन केले. देवीच्या पाया पडून सगळे घरी आले. श्यामला व आईला आता परत दापोलीला जायचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. सुभाताईने पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिला. 2 पपनसेही दिली. आई सुभाताईचा निरोप घेऊ लागली. आता पुन्हा कधी भेट होणार या विचाराने त्या दोघींचे डोळे भरले. आई म्हणाली, 12 वर्षांनी ती आज पालगड सोडून बाहेर पडली आहे. तिचे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत, पण त्यांना काही बहिणीची आठवण येत नाही. गेली 5 वर्ष तिच्या पाठी हिवताप लागला आहे. ताप आला की ती अंथरुणावर पडते. घाम येऊन ताप निघाला की काम करायला उठते. जिभेला अजिबात चव नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी 2 घास ती घशाखाली ढकलते. बोलता बोलता आईच्या व सुभाताईच्या डोळ्यात पाणी आले.
आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एक एक रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. श्याम व त्याची आई पुन्हा गाडीत बसून निघाले. संध्याकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात असल्याने सगळा समुद्रच आता तामसतीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा दिसत होता. रात्र पडू लागली होती. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले होते. श्यामने आईचा हात हातात घेऊन विचारले, आई, पुन्हा आपण असेच दोघे कधी फिरायला जायचे? तुझ्याबरोबर मी कधी फिरलोच नाही. आई म्हणाली, तुम्ही मोठे झाल्यावर, पैसे कमवू लागल्यावर मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे फिरवून आणा. तुझे आजोबा, भाऊ काशी, नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. पण मला कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि माझे पंढरपूर. घराची परिस्थिती लक्षात येऊन ती पुढे म्हणाली, बाळा, आपण कुठे जाणार फिरायला? सावकाराचे देणे नकोसे झाले आहे. हे जीवन, हा संसार आता नकोसा झाला आहे. ही संसार यात्रा हीच माझ्यासाठी मोठी यात्रा आहे. या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले. हे बोलताना आईच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. श्यामने सुद्धा त्याचे तोंड आईच्या पदरात घुसवले. म्हणाला, आई, तू मला हवी आहेस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? आपल्याला सुद्धा चांगले दिवस येतील. मी फक्त तुझ्यासाठी शिकतोय. तू नसलीस तर कोणासाठी शिकायचे, कोणासाठी जगायचे? आई, तू कुठेही जायचे नाही. देव तुला नाही नेणार. असे म्हणून श्यामने आईला घट्ट धरून ठेवले, जसे काही त्यावेळी मृत्यू तिला न्यायला आला होता आणि श्याम तिला पकडून ठेवत होता. आई म्हणाली, देव जे करतो ते भल्यासाठीच करतो. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले. बोलता बोलता हळूहळू दापोली गाव आले. रात्री 9 वाजता ते दोघे घरी येऊन पोहोचले. श्यामची आई त्या रात्री श्यामकडेच थांबली आणि दुसऱ्या दिवशी पालगडला गेली.